तीच अंड्याची भुर्जी खाऊन कंटाळा आलाय, काहीतरी वेगळी रेसिपी हवी आहे, तर ही वेगळ्या पद्धतीची अंडा भुर्जी नक्की ट्राय करून पहा। गरमागरम स्वादिष्ट अंडा भुर्जी खाण्यासाठी तयार आहे। नमस्कार, मी कृष्णाई श्रीकांत गजने कुंभार तुम्हा सगळ्यांचं आपल्या स्वयंपाकघरात खूप खूप मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला अंड्याची भुर्जी बनवून दाखवणार आहे, ती वेगळ्या पद्धतीने। आपण नेहमी अंड कांदा टोमॅटो मध्ये डायरेक्ट फोडून भुर्जी बनवतो, पण त्याची चव वेगळी। पण मी आज तुम्हाला एकदम क्रीमी टेक्स्चर असलेली मस्त अशी अंडा भुर्जी बनवून दाखवणार आहे। ही भुर्जी ना पावाबरोबर खायला एकदम भारी लागते। ह्या पद्धतीने तुम्ही नक्की कधी केलात नसाल ना भुर्जी, तर नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला आवडेलच। आता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। ही भुर्जी बनवण्यासाठी ना आपल्याला उकडलेली अंडी लागणार आहेत। इथे मी उकडलेली अंडी घेतली आहेत, अंडी उकडून त्याचं वरचं असं कवच काढून घेतले। इथे मी गावठी अंडी घेतली आहेत, त्यामुळे ती जरा छोटी वाटतायत। तुम्हाला किती भुर्जी बनवायची आहे त्या अंदाजाने अंडी घ्यायची, पण उकडवून घ्यायची। त्यासाठी इथे मी कांदा टोमॅटो एकदम बारीक चिरून घेतलाय। आपल्याला ही भुर्जी बनवण्यासाठी ना मस्त असा कांदा वगैरे ना बारीक चिरून घ्यायचा, मगच चांगली चव लागते भुर्जीला। टोमॅटो पण, कोथिंबीर घेतली बारीक चिरून, हिरवी मिरची पण बारीक चिरून घेतली आहे। त्यानंतर मसाल्यांमध्ये मिरची पावडर, हळद, गरम मसाला, तेल, मीठ आणि थोडंसं आपल्याला पाणी लागणार आहे, एवढंच साहित्य। आता आपल्याला ही अंडी आहेत ना किसून घ्यायची आहेत। अशी अंडी किसून घेतलात ना तुम्ही, भुर्जीला एकदम मस्त टेक्स्चर येतं, एकदम क्रीमी अशी तयार होते, खायला मस्त लागते। अशी आपल्याला सर्व अंडी किसून घ्यायची आहे। इथे मी सर्व अंडी अशी किसून घेतली आहेत। आता आपण भुर्जीला फोडणी देऊया। कढई ठेवली आहे तापत, कढईत आपण तेल ओतूया। तेल तापलं, यात टाकूया कांदा आणि लगेचच हिरवी मिरची। आणि आपल्याला हा कांदा चांगलासा नरम करून घ्यायचा आहे। कांदा बघा नरम झालाय। आता आपण याच्यात टोमॅटो टाकूया आणि टोमॅटो पण आपल्याला चांगलं असं नरम करून घ्यायचं आहे। या भुर्जीसाठी ना आपल्याला कांदा आणि टोमॅटो बघा एकदम बारीकच चिरून घ्यायचा, म्हणजे ग्रेव्ही पण छान तयार होते आणि भुर्जीला एकदम मस्त क्रीमी असं टेक्स्चर येतं। कांदा टोमॅटो मस्त असं मी नरम करून घेतलंय बघा। आता आपल्याला ह्याच्यात मसाले टाकायचे। हळद, गॅस आपल्याला पूर्ण कमी करायचा आहे। गरम मसाला आणि मिरची पावडर व्यवस्थित परतवून घेऊया। आपल्याला ही भुर्जी आहे ना एकदम सुक्की नाही बनवायची, जरा ओलसर थोडी थपथपीत अशी बनवायची, म्हणजे ती क्रीमी टेक्स्चर असलेली ना खायला पावाबरोबर खूप छान लागते। म्हणून आपल्याला ह्याच्यात ना आता थोडंसं पाणी ओतायचंय, असं एवढं। आणि आता गॅस फास्ट करायचा आहे आणि ग्रेव्ही आपल्याला ही छान परतवून घ्यायची आहे, म्हणजे अर्धा ते 1 मिनिट ना थोडी शिजवून घ्यायची या पाण्यात। ग्रेव्ही मी छान अशी परतवून घेतलेली आहे। आता आपण ह्याच्यात किसलेलं अंड टाकायचंय, परतून टाकूया चवीनुसार मीठ। व्यवस्थित आपल्याला ही मिक्स करून घ्यायची आहे। बघा आताच किती भारी दिसते ना, एकदम मस्त झाली आहे। हे बघा एवढी ओलसर आपल्याला ही भुर्जी ठेवायची आहे, म्हणजे खायला एकदम भारी वाटते। व्यवस्थित ही मिक्स करून घेतली आहे। गॅस आपल्याला मीडियम करायचा आहे आणि ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटं फक्त ही भुर्जी शिजवून घ्यायची आहे, म्हणजे सगळ्या मसाल्याची चव आहे कांदा टोमॅटोची त्या अंड्यात उतरेल। झाकण ठेवून शिजवून घेऊया। बघा किती भारी झाली आहे भुर्जी, दिसायलाच एकदम टेम्पटिंग दिसते ना, मस्त झाली आहे। वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया।
गरमागरम स्वादिष्ट अंडा भुर्जी खाण्यासाठी तयार आहे। गरमागरम भुर्जी पाव या खायला। कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा। अशी भुर्जी घरी बनवून बघा, पावबरोबर नक्की खाऊन बघा, आवडेलच तुम्हाला। आणि या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा। ह्याच बरोबर अंड्याचे भरपूर सारे प्रकार आपल्या चॅनलवरती आहेत, नक्की सगळे व्हिडिओ पहा। थँक्यू।